मुंबईच्या वांद्रेतल्या जमिनीवरचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आलाय। वांद्रे पूर्व येथील गरीबनगरमध्ये रेल्वे स्थानकाच्या परिसरात बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे 2 दिवसीय मोहीम राबवणार आहे। सध्या पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ अगदी रेल्वेच्या ट्रॅक जवळ ही अनधिकृत बांधकामं करण्यात आलेली आहेत आणि ती हटवण्यासाठी आता मोहीम राबवली जाते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, अनेकदा वांद्रे रेल्वे स्टेशन जवळच्या या अनधिकृत बांधकामांविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अखेर कारवाई केली जाते, कशी कारवाई होणार आहे? प्रज्ञा, आज सकाळी 11 वाजता ही कारवाई जी आहे सुरू केली जाणार आहे। त्याच्या आधी या सगळ्या नागरिकांना जे अनधिकृतपणे इतक्या वर्षापासून वांद्रे ईस्ट स्टेशनच्या इकडे राहत होते त्या सगळ्यांना नोटिसेस देण्यात आलेल्या होत्या की तुम्ही ही जागा जी आहे ती लवकरात लवकर खाली करा। त्यानुसार त्यापैकी अनेकांनी सध्या आपल्या घरातलं सामान जे आहे ते बाहेर आणलेलं आहे आणि रूम्स जे आहेत त्या खाली करायला सुरुवात केलेली आहे। पण आपल्याला सांगायचं आहे की ही जी जागा आहे ती पश्चिम रेल्वेची जागा आहे आणि या पश्चिम रेल्वेवर गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रे ईस्टला जे गरीब नगर आहे त्या गरीब नगरमध्ये ही वस्ती वसलेली होती। या वस्तीच्या संदर्भात पश्चिम रेल्वेने अनेक वेळा हायकोर्टात देखील तक्रार केलेली आहे। हायकोर्टात याची केस सध्या सुरू आहे। पण त्याच्या आधीच ही जी वस्ती आहे त्या वस्तीचा एक व्हिडिओ एका परदेशी नागरिकाने सोशल मीडियावर टाकलेला होता। त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये भारतातले स्टेशन्स कसे आहे, रेल्वे कशी आहे या संदर्भात आपल्यावर ताशेरे ओढले गेलेले होते आणि त्यामुळे आता ही कारवाई जी आहे त्याला वेग आलेला आहे। एबीपी माझाने या संदर्भातली माहिती दिलेली होती, बातमी केलेली होती। पण आता महत्वाचं हेच आहे की आज जवळपास या संपूर्ण गरीबनगर एरियातले 3 ते 4 हजार ज्या झोपड्या आहेत, पत्र्याची जी घरं आहेत, जवळजवळ 3 ते 4 मजली ही पत्र्याची घरं बांधण्यात आलेली आहेत आणि सगळी अनधिकृत आहेत। त्या ठिकाणी वॉशिंग मशीनचे वेगवेगळे गाळे आहेत, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक शॉप्स आहेत, हे सगळं अनधिकृत त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि हे आज तोडण्यात येणार आहे। त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पश्चिम रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। बरोबर आहे, पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आणि अखेर अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर हा सगळा भाग आता मोकळा श्वास घेणार आहे। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।